नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. केरळमधल्या कोल्लम जिल्ह्यातल्या पुट्टिंगल मंदिरात आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत 100हून अधिक भाविकांचा बळी, 300 जण जखमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीनं घटनास्थळाकडे रवाना, मृतांच्या नातेवाईकांसह जखमींना आर्थिक मदत जाहीर. विविधता आणि सहिष्णुता ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन. येत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या सागरमाला योजनेत 4 लाख कोटींची गुंतवणूक तर 1 कोटी रोजगार उपलब्ध होणार, नितीन गडकरी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध, मुख्यमंत्री. आणि आझलनशाह हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत कॅनडाशी. आता सविस्तर वृत्त. केरळमध्ये कोल्लम जिल्ह्यात परावूर इथल्या पुट्टिंगल मंदिरात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे लागलेल्या आगीत 100हून अधिक भाविकांचा होरपळून बळी गेला असून सुमारे 300 जण जखमी झाले आहेत. नववर्षाच्या निमित्तानं काल मध्यरात्रीपासून इथं फटाक्यांची आतषबाजी होत होती. या दरम्यान पहाटे 3:30च्या सुमारास काही फटाके कंबपुरा या खोलीवजा गोदामावर पडले. या खोलीमध्ये असलेल्या फटाके आणि इतर रसायनांच्या मोठ्या साठ्यानं धडाडून पेट घेतला. या स्फोटाच्या आवाजानं सुमारे 1 किलोमीटर परिसरातले नागरिक खडबडून जागे झाले. मंदिर परिसरातली आग आता आटोक्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. राज्य तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली. केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना योग्य उपचार मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे त्यांनी आदेश दिले. राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी या आतषबाजी प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दुर्घटनास्थळाला भेट देण्यासाठी दिल्लीहून रवाना झाले. कोणत्याही राजशिष्टाचाराऐवजी मदत आणि बचाव कार्यावर लक्ष केंद्रित केलं जावं असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. जखमींना विमानानं तिरुवनंतपुरमच्या रुग्णालयांमध्ये पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी हवाई दल आणि नौदलाला दिले. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत केंद्रातर्फे जाहीर केली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह, वित्तमंत्री अरुण जेटली, आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा तसंच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत. विविधता आणि सहिष्णुता ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये असून ती अखंड राहिली पाहिजेत, असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केलं. काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुन सिंग यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. लोकशाहीमध्ये सहिष्णुता, सहनशीलता आणि विरोधी मतांचा आदर करणं ही मूल्य युवकांच्या अंगी बाणवणं महत्त्वाचं आहे, असं मुखर्जी यावेळी म्हणाले. सहिष्णुतेमधूनच भारताला बळकटी मिळाली आहे. त्यात वाद किंवा मतभेद असू शकतात. काही मतं पटत नसली तरी आपण ती नाकारू शकत नाही, असं परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. जातीय ताणतणाव निर्माण होण्यापासून वेळीच सावधानता बाळगण्याचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम हे आज भारताच्या 2 दिवसीय भेटीवर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत. भारत आणि मालदीव या 2 देशांमधल्या राजनैतिक संबंधांना गेल्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाली. व्यापार, संस्कृती, भाषा, धर्म इत्यादी क्षेत्रांमध्ये प्राचीन परंपरा असून या दौऱ्यात ती वृद्धिंगत करण्यावर भर दिला जाणार आहे. राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती गयूम जानेवारी 2014मध्ये भारताच्या पहिल्या दौऱ्यावर आले होते. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला देखील ते उपस्थित होते. बेल्जियममध्ये काल अटक झालेल्या मोहम्मद अब्रिनी या संशयितानं ब्रसेल्स विमानतळावरच्या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याची कबुली दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आत्मघातकी हल्लेखोरांसोबत टोपी घातलेला एक इसम वावरताना दिसून आला. तोच अब्रिनी असावा असं पोलिसांचा कयास होता. त्याला अब्रिनीनं दुजोरा दिला आहे अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. गेल्या नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यात देखील अब्रिनीची महत्त्वाची भूमिका असावी असा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 130 जण ठार झाले होते. सागरमाला योजनेअंतर्गत नजीकच्या काळात 4 लाख कोटींची गुंतवणूक होणार असून या योजनेमधून 1 कोटी नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. सागरमाला योजनेसंदर्भातली दुसरी उच्चस्तरीय बैठक काल दिल्लीत झाली. त्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.
केंद्र सरकारनं या योजनेसंदर्भात घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या योजनेमुळे भारताच्या विकासदरात 2% वाढ होऊ शकते असंही त्यांनी सांगितलं. येत्या 14 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत या योजनेचं उद्घाटन होईल असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं. सौर ऊर्जा उत्पादनं पारंपरिक ऊर्जेपेक्षा स्वस्त असल्यानं ग्रामीण भागात सौर ऊर्जेचा अवलंब झाला पाहिजे असं केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी काल सांगितलं. ते पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्याख्यान देत होते. पारंपरिक ऊर्जा जीवाश्म इंधनावर अवलंबून असल्यानं भविष्यात त्याची किती प्रमाणात उपलब्धता होईल हे सांगणं अवघड आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं सौर ऊर्जा हाच स्वच्छ आणि स्वस्त पर्याय ठरतो असं गोयल म्हणाले. आतापर्यंत देशातले 9 कोटी दिवे बदलून त्या जागी LED दिवे बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. टंचाईग्रस्त लातूरला पाणी घेऊन जाण्यासाठी रेल्वेगाडी मिरज इथं दाखल झाली असून यासंबंधीची पूर्ण तयारी झाली आहे. रेल्वे, महसूल आणि पाणी पुरवठा विभाग रात्रंदिवस कार्यरत असून येत्या 12 तारखेला रात्री मिरजहून रवाना होणारी ही पाणी एक्सप्रेस बुधवारी 13 तारखेला लातूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून रवाना होणारी ही रेल्वे किमान 3 महिने सुरू राहणार आहे. मिरज ते लातूर हे अंतर 350 किलोमीटर असून ते पार करण्यासाठी सुमारे 8 तास लागतात. एका टँकरमध्ये 50,000 लिटर पाणी राहणार असून ही गाडी 50 टँकर्सची आहे. रेल्वे वॉटर हाऊसपासून पाणी आणण्यासाठी 2.5 किलोमीटर पाईपलाईन करण्याचं काम वेगानं सुरू असून 2 ते 3 दिवसात ते पूर्ण करण्यात येणार आहे. नवीन यंत्रणा वेळेत पूर्ण केली जाणार असून याबाबत कोणतीही अडचण येणार नाही असा निर्धार पाणी पुरवठा पुणे विभागाचे मुख्य अभियांत्रिकी BD यवंकर यांनी व्यक्त केला. सतत 2 वर्षांपासून अवर्षणाचा सामना करत असलेल्या परभणी जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली आहे. जनावरांसाठी चारा, शेतकऱ्यांच्या हाताला काम यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. पाण्यासाठी होणारी वादावादी टाळण्यासाठी परभणी शहरातल्या काही जलकुंभांवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दुष्काळानं उग्र रूप धारण केलं असून पाण्यासाठी ठिकठिकाणी हाणामाऱ्या होऊ लागल्या आहेत. लातूर पाठोपाठ परभणी जिल्ह्यातही पाण्याची समस्या गंभीर झाली असून काही ठिकाणी जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी जमावबंदी लागू केली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षी 44% पेक्षा कमी पर्जन्यमान झालेला आहे. पाऊस मागच्या वर्षी सुद्धा 40% पेक्षा कमी होता. त्यामुळे पाण्याची पातळी प्रत्येक तालुक्यात, आमच्याकडे 9 तालुके आहेत, त्याच्यामध्ये 3 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त खाली गेलेले आहे. पाणी पुरवठा, चारा असे विषय आहेत जे गंभीर होत चाललेले आहेत दिवसानुदिवस. परभणी महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या येलदरी धरणात जेमतेम 5% पाणीसाठा शिल्लक आहे. आजच्या घडीला शहराला 10 ते 12 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो आहे. ज्या भागात अद्यापही पाईपलाईन पोहोचली नाही तिथली स्थिती तर अजूनच गंभीर आहे. या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अंदाजे 40% शहरामध्येच पाण्याची पाईपलाईन आहे आणि बाकी पूर्ण शहराला टँकरद्वारेच पाणी पुरवठा करावा लागतो. सद्यस्थितीमध्ये आपण परभणी शहर महानगरपालिकेतर्फे 28 टँकर आणि परभणी शहर महानगरपालिकेचे स्वतःचे 11 टँकर अशा टँकर्सद्वारे पूर्ण शहरामध्ये पाणी पुरवठा करत आहोत. पाणी भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये वादावादी भांडणं होत आहेत. हे टाळण्यासाठी जमावबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जायकवाडी प्रकल्पातून जिल्ह्यासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे काही शहरांचा पाणी प्रश्न तात्पुरता सुटला असला तरी अनेक गावांपर्यंत हे पाणी पोहोचू शकलं नसल्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आम्हाला इथलंच पाणी, हे गावातलं कुठलं पाणी नाही. गरीबाला आमच्या माणसाची पण परेशानी झाली. ते पण साल आणि त्याला पाण्यामुळे लई बेजार व्हावं लागायला. आम्हाला 2 दिवस झाले इथलीच मोटर नव्हती ना, प्यायला पाणी नव्हतं. आम्हाला एक खाडा करावा लागला आणि पाणी भरावं लागलं. अद्याप उन्हाळ्याचे किमान 2 महिने बाकी असल्यानं या कालावधीत कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय याचीच सर्वत्र चिंता आहे. महाराष्ट्रातली ऊसाची शेती बंद करावी, ज्यामुळे यासाठी लागणारं पाणी दुष्काळी भागांना पुरवता येईल असं मत स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. मराठवाड़ा में भी आज भी इस बार भी एक बहुत बड़ा क्षेत्रफल है, मेरे पास आंकड़ा नहीं है, लेकिन मराठवाड़ा में भी गन्ने की खेती बड़े पैमाने पे हुई, जिसके बारे में यहाँ के पर्यावरणविद बार बार कह रहे हैं कि कृपया इसको तो रुकवाइए.
स्वराज अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करण्यात आला होता. त्यानंतर योगेंद्र यादव यांनी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीसंदर्भात कोणत्या उपाययोजना करता येतील याची माहिती त्यांनी निवेदनाद्वारे दिली होती. मात्र अजूनही याचं उत्तर आलेलं नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त भागांसाठी त्वरित उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी यादव यांनी केली. गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला काल काँग्रेसचे नगरसेवक नंदू कायरकर यांनी मारहाण केल्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे. काल रात्री डोक्याला गंभीर मार लागलेला रुग्ण गडचिरोलीच्या रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र या रुग्णालयात त्याचे पुढील उपचार होणार नसून त्याला नागपुरातल्या रुग्णालयात नेण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं आहे अशी माहिती विवेक तरारे या कर्मचाऱ्यानं रुग्णाच्या नातेवाईकांना दिली. मात्र कायरकर यांनी रुग्णाला तिथून नेण्यास मनाई केली. त्यानंतर त्यांनी विवेकला त्याच्या खोलीमध्ये जाऊन मारहाण केली. या मारहाणीत विवेकच्या छातीला आणि पोटाला दुखापत झाल्यानं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल करून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आणि जोपर्यंत कायरकर यांना अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा निर्णयही त्यांनी घेतला. नगरसेवक कायरकर हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भाषा, धर्म, परंपरा या बाबींमध्ये विविधता असलेल्या भारताला एकसंध ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून मांडलेले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं दिली. नागपूर जिल्हा वकील संघानं आयोजित केलेल्या जस्टिसिया 2016 या 3 दिवसांच्या संमेलनाच्या समारोप समारंभात त्यांनी ही ग्वाही दिली. बाबासाहेबांचे विचार आपण व्यवस्थितपणे अंमलात आणले असते तर आजच्यापेक्षा चांगली परिस्थिती पाहायला मिळाली असती असं त्यांनी यावेळी सांगितलं. बाबासाहेबांनी भारतातल्या नैसर्गिक स्रोतांचा गांभीर्यानं विचार केला होता. त्यातूनच त्यांनी नदीजोड प्रकल्प, जलसंधारण तसंच पाण्याचे विकेंद्रित साठे निर्माण करण्याचा विचारही मांडला होता. त्यांचे हे विचार प्रत्यक्षात आणले असते तर आज पाण्याची समस्या राहिली नसती असं मतही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं. भारतीय घटनेचे शिल्पकार आणि तळागाळातल्या लोकांचे पथप्रदर्शक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त मुंबईत कालपासून एका 3 दिवसीय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आंबेडकर विचार महोत्सव समितीनं आयोजित केलेल्या या सोहळ्याच्या उद्घाटनाला काल काही परदेशी पाहुण्यांसह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. सिने अभिनेते आमिर खान, गायक हरिहरन, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, ISSRचे अध्यक्ष प्राध्यापक सुखदेव थोरात, मुंबई शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चव्हाण, ब्रिटनहून गौतम चक्रवर्ती, अमेरिकेहून प्राध्यापक केविन ब्राऊन, नेपाळ सरकारमधले मंत्री आणि बाबासाहेबांचे हजारो अनुयायी यांचा यात समावेश होता. डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत, संगीत, मैफल आणि लघुपट यावेळी सादर करण्यात आला. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर न ही एक अच्छे इंसान थे लेकिन एक अच्छे व्यक्ति भी थे और साथ ही एक अच्छे लेखक. उन्होंने करीब 50,000 के ऊपर पुस्तकें लिखी है और हर एक इंसान को एक समान अधिकार दिए, भाईचारा सिखाया और ये भी बताया कि जीवन लंबा होने की जगह महान होना चाहिए. ऐसे ही महान व्यक्ति आपके और मेरे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि बहुजन उद्धारासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची माहिती तरुण पिढीला व्हावी या उद्देशानं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती महोत्सव समितीचे निमंत्रक डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बाबासाहेब आंबेडकर केवळ भारताचेच नव्हे तर जागतिक नेते होते. ज्यावेळी आपला आत्मविश्वास डळमळीत होतो त्यावेळी बाबासाहेबांचे विचार आणि साहित्य आपल्याला प्रेरणा देतात असे गौरवोद्गार अभिनेते आमिर खान यांनी यावेळी काढले.
राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भीम महोत्सवाचं उद्घाटन काल कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं झालं. अध्यक्ष प्रकाश आवाडे आणि रवी राजपुते यांनी महोत्सवाचा उद्देश विशद केला. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून 18 पगड जाती होत्या, पण तेव्हा त्यांच्यात भेदभाव नव्हता, असं छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं. सर्वधर्मीय मंगल मैत्री या कार्यक्रमाचा याप्रसंगी आरंभ करण्यात आला. भंते राहुल बोधी, डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामी, बिशप डॉक्टर संजय आढाव, अर्थतज्ञ BJ पाटील, मुफ्ती मोहम्मद अबूबकर कासमी आदी मान्यवर यात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न आजही कायम असून राज्यातून जोपर्यंत दुष्काळ हटत नाही तोपर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. कोल्हापूरमध्ये काल सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सदाशिवराव मंडलिक हे अनुभव आणि कर्तृत्व संपन्न व्यक्ती होते. त्यांनी दूधगंगा आणि वेदगंगेचं पाणी एकत्र आणलं, अशा शब्दात मंडलिक यांनी केलेल्या कार्याचं त्यांनी कौतुक केलं. यावेळी कारखान्याच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सदाशिवराव मंडलिक यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. जी कामं 15 वर्षात झाली नाही ती कामं युती सरकारनं गेल्या काही महिन्यात केली आहेत. सरकारनं 21,000 कोटी रुपये FRPच्या माध्यमातून दिले असून सहकारी कारखानदारी टिकवून ठेवण्याचं काम युतीच्या सरकारनं केलं आहे, असं जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शाहू महाराज, खासदार राजू शेट्टी, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील यांनीही आपले विचार मांडले. रिपब्लिकन पार्टीमध्ये देशातल्या सर्व जाती जमातींना सामावून घेऊन समतेचा संदेश देण्यासाठी पक्षातर्फे भीम रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व धर्मांनी देश ही आपली माता आहे असं समजून देशाचा आदर करायला हवा, असं मत रिपाईचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी काल चिपळूण इथं काढले. रत्नागिरी जिल्ह्यात भीम रथयात्रेचं आगमन झाल्यानंतर ते चिपळूण इथं पत्रकारांशी बोलत होते. देशात कोणत्याही चमत्कारानं अच्छे दिन येणार नाही, तर ते आणण्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारला आर्थिक गणितं जुळवावी लागतील. त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा, असं त्यांनी यावेळी सांगितलं. दलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांना रोजगार आणि घरं मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यासाठी सत्तेचा उपयोग करत आहोत, असं आठवले यांनी यावेळी सांगितलं. आगामी महापालिका निवडणुका महायुतीनं एकत्रपणे लढवाव्यात यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मात्र शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढणार असतील तर त्यावेळी आपण योग्य तो निर्णय घेऊ, असंही आठवले यांनी स्पष्ट केलं. अबकारी शुल्कात झालेल्या वाढीच्या विरोधात गेल्या महिन्याभरापासून सराफा व्यावसायिकांनी सुरू केलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या 12 एप्रिलला मुंबईतल्या झवेरी बाजाराला भेट देणार असून सराफा व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. ते काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा सरकार हे व्यापाऱ्यांचा पक्ष म्हणून समजला जातो, मात्र त्याच व्यापाऱ्यांचे हाल या सरकारनं केले असल्याची टीकाही त्यांनी केली. मात्र काँग्रेस पक्ष सराफा व्यावसायिकांच्या पाठीशी उभी आहे, असं त्यांनी सांगितलं. देवनार डम्पिंग ग्राऊंडची परिस्थिती जाणून घेण्यासाठी तिथंही राहुल गांधी जाणार असल्याचं निरुपम यांनी सांगितलं. देवनार डम्पिंगमुळे मुंबईकरांचे हाल झाले असून इथं रोगराई पसरली आहे. मात्र राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही निरुपम यांनी केला. माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यासह ज्वेलर्स असोसिएशनचे अधिकारी या पत्रपरिषदेला उपस्थित होते. पुढल्या वर्षी होणारं 97वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जळगाव इथं आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव कार्यकारिणीसमोर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू, असं आश्वासन नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी काल जळगाव इथं दिलं. नाट्य परिषदेच्या मुक्ताईनगर जळगाव ग्रामीण शाखेचं उद्घाटन करताना त्यांनी हे आश्वासन दिलं. पुढील वर्षीचं नाट्य संमेलन जळगाव इथं आयोजित करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव जळगाव ग्रामीण शाखेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांनी जोशी यांच्याकडे सादर केला. खानदेशच्या मातीतली नाट्य संस्कृती आणि कलेचा वारसा आणि अहिराणी भाषेचा गोडवा यांचा परिचय नाट्य संमेलनाच्या निमित्तानं देशाला व्हावा, अशी अपेक्षा या प्रस्तावात व्यक्त करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याचं अध्यक्षपद राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भूषवलं. यावेळी 96व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, नाट्य परिषदेच्या सदस्य मधु कांबीकर, महानंदच्या अध्यक्ष मंदा खडसे, खासदार रक्षा खडसे, A.T. पाटील तसंच आमदार सुरेश भोळे यांच्यासह कार्यकर्ते आणि नाट्यरसिक उपस्थित होते. आपल्या देशात पाणी कमी आहे म्हणून दुष्काळ नाही, तर उपलब्ध पाण्याचं नियोजन नाही म्हणून दुष्काळ आहे, असं मत प्रसिद्ध नाटककार दत्ता भगत यांनी व्यक्त केलं. जालना इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात ते काल बोलत होते.
दुष्काळ हटू शकतो त्यासाठी कडवी इच्छाशक्ती असण्याची गरज आहे असं साहित्य संमेलनाचे उद्घाटक कविवर्य नाधो महानोर यांनी स्पष्ट केलं. 2 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाची सुरुवात काल सकाळी ग्रंथदिंडीनं झाली. आमदार अर्जुन खोतकर यांनी ग्रंथदिंडीला सुरुवात करून दिली. बोलीभाषा टिकली तर संस्कृती टिकेल. येत्या 40 ते 50 वर्षात शेकडो बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होण्याचा धोका आहे. भाषा जगवायची असेल तर माणूस जगला पाहिजे असं मत साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं. खानदेश विकास प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. खानदेशचा विकास करायचा असेल तर खानदेश वैधानिक मंडळ असलं पाहिजे असं मत सबनीस यांनी व्यक्त केलं. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बोलीभाषेकरता स्वतंत्र अध्यासन सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. 2 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत निळा झेंडा खांद्यावर घेऊन ज्यांनी आयुष्य समर्पित केलं अशा भीमसैनिकांना नुकतंच मुंबईत स्वाभिमानी समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. वरळी इथल्या संत मडकेबुवा मैदानात झालेल्या या कार्यक्रमात बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्तानं आयोजित केलेल्या या सोहळ्यात प्राध्यापक राजेंद्र भोसले, गोविंदराव जावळे, सुलोचना गायकवाड, बबनराव मोरे, अमोल राणे यांच्यासह 13 कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं 2015 मध्ये घेतलेल्या परीक्षेत राज्यात पहिला आलेल्या अतुल कानडेचं काल अहमदनगर शहरात एसटी स्टँडपासून राहतं घर सारसनगरपर्यंत स्वागत करण्यात आलं. 439 गुण मिळवून त्यानं यंदा राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. अतुल कानडेचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नगरच्या भाऊसाहेब फिरोदिया प्रशालेत झालं. त्यानंतर पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमधून संगणकशास्त्रात पदवी घेऊन त्यानं स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित केलं होतं. 3ऱ्या प्रयत्नात त्यानं हा यशाचा पल्ला गाठला असून राज्य उत्पादन शुल्क विभागात त्याची अधीक्षकपदी निवड झाली आहे. जिद्द आणि चिकाटी ठेवली तर प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय सहज गाठता येत असल्याचा विश्वास त्यानं दूरदर्शनकडे व्यक्त केला. मला खात्री होती की यावेळेसच्या परीक्षेत माझं क्लास 1 पोस्टला नक्की सिलेक्शन होईल. पण राज्यातून संपूर्ण राज्यातून प्रथम येईल असं वाटलं नव्हतं. माझ्याबरोबर मित्र होते, त्यांनी मला अभ्यासाला खूप मदत केली. 10वीला असताना वडील एक्सपायर झाले होते 2006 मध्ये. त्यानंतर मला आईने, मामांनी आणि मावशीने खूप सपोर्ट केला. वडिलांची उणीव कधी भासू दिली नाही किंवा कुठल्याही आर्थिक बाबतीत मला कशाची कमी जाणवू दिली नाही. त्यामुळे मला माझं पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करता आलं व आत्ताचं असं उत्तुंग यश प्राप्त करता आलं. मला अभिमान आहे. मुंबईत हार्बर उपनगरी मार्गावरच्या पहिल्या एसी विद्युत प्रवाहावरच्या सेवेला आज आरंभ झाला. छत्रपती शिवाजी स्थानकात पहाटे 6 वाजता पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यापूर्वी काल रात्री 11:30 वाजता डीसी विद्युत प्रवाहावरच्या शेवटच्या गाडीचा प्रवास कुर्ल्यावरून सुरू होऊन छत्रपती शिवाजी स्थानकावर संपला. या ऐतिहासिक प्रवासासाठी नागरिकांनी सीएसटीला मोठी गर्दी केली होती. शेवटच्या गाडीला फुलांच्या वर्षावात निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या मुंबईकरांना 1500 व्होल्ट डीसी ते 25,000 व्होल्ट एसी असं रूपांतर प्रत्यक्ष अनुभवता आलं. पिवळ्या आणि काळसर लाल रंगातली अशी ही मुंबईकरांना सुपरिचित लोकल गाडी 90 वर्षांच्या सेवेनंतर इतिहास जमा झाली. इपोह इथं सुरू असलेल्या अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत कॅनडाबरोबर होणार आहे. या लढतीत भारताचं पारडं जड वाटत असलं तरी गुणतालिकेत भारतापेक्षा 1 गुणानं आघाडीवर असलेल्या कॅनडाला रोखणं महत्त्वाचं ठरणार आहे. या स्पर्धेत कॅनडाला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला असला तरी त्यानं जपानवर मात केली असून न्यूझीलंडला बरोबरीत रोखलं आहे हे भारताला विसरून चालणार नाही. आणि शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. केरळमधल्या कोल्लम जिल्ह्यातल्या पुट्टिंगल मंदिरात आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत 100हून अधिक भाविकांचा बळी, 300 जण जखमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुवनंतपुरमहून घटनास्थळाकडे रवाना, मृतांच्या नातेवाईकांसह जखमींना आर्थिक मदत जाहीर. विविधता आणि सहिष्णुता ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन. येत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या सागरमाला या योजनेत 4 लाख कोटींची गुंतवणूक तर 1 कोटी रोजगार उपलब्ध होणार, नितीन गडकरी.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध, मुख्यमंत्री. आणि अझलनशाह हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत कॅनडाशी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.